नमस्कार वीरा लाईफ फॅमिली, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज श्रावणातील आहे दुसरा सोमवार आणि आज आलेलो आहे आपण प्राचीन शिव मंदिर शामगाव या ठिकाणी आलेलो आहे। तर हे मंदिर कराडपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे। कराडमधील ओगलेवाडी जे आहे, ओगलेवाडीमधून आपण पुढे आल्यानंतर शामगाव घाट लागतो। शामगाव घाटातच हे मंदिर, शामगाव घाट क्रॉस केल्यानंतर थोड्याच अंतरावर हे मंदिर आहे। तर या मंदिराबद्दल आज आपण जाणून घेऊया आणि तुम्हाला मी प्राचीन शिवलिंग इथले आहे ते दाखवतो। सुरुवातीला ही आपल्या प्राचीन शिव मंदिराची कमान आहे। तिथून मंदिराकडे जाण्यासाठी उतरत्या पायऱ्या आहेत। पायऱ्यांच्या मधोमधच एक छोटासा धबधबा प्रवाहित झालेला आहे। तसेच पायऱ्यांमधून जाताना आपल्याला मारुतीराया आणि गणपती बाप्पांच्या छोट्या मंदिरांचे दर्शन होते। खाली आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते। त्यानंतर जे मंदिराचे प्रवेशद्वार आहे त्यातून आत गेल्यानंतर आपल्याला प्राचीन शिवलिंगाचे दर्शन होते। ओम नमः शिवाय। तसेच मागील बाजूला एक छोटंसं मंदिर आहे। मित्रांनो, महादेवाची जे देवस्थानं असतात ती एकतर डोंगरदऱ्यामध्ये असतात किंवा असं जंगली एरिया म्हणजे झाडी वगैरे असतात अशा एरियामध्ये असतात। कारण थोडं फार कष्ट करून आपल्याला जो परत प्रसन्नता मिळते त्यासाठी खास करून हे महादेवाची मंदिरं असावीत। प्रत्येक महादेव मंदिराच्या शिवलिंगाच्या शेवटला श्वर असतं। श्वर म्हणजे स्वामी, म्हणजे ईश्वरातला तो शेवटचा श्वर आहे आणि त्याच्या समोर असतं ते त्या देवस्थानाचं जे नाव असतं ते असतं। आता हे आपण आज ज्या देवस्थानाला आलोय ते कर्पुरेश्वर असं देवस्थानाचं नाव आहे। कर्पुरेश्वर म्हणजे कापरासारखा शुभ्र असलेला आणि दिव्य स्वरूप असलेला शिव, हेच आजचं आपलं देवस्थान आहे, कर्पुरेश्वर देवस्थान। अशा निसर्गरम्य वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आपलं हे आजचं कर्पुरेश्वर देवस्थान। तर आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा सर्वांना आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत प्रेम देत राहा।